समारोपाचे ते घेण्याच्या अगोदर तुमची जी सगळी कमिटी आहे यांना असताना जी काही सगळी मंडळी आहे तुम्ही सर्वजण वर या, तुम्हाला याचं नारळ प्रदान करतो, मग याचा समारोप करत होतो. या देते नंतर, आधी हे देऊ द्या. हो सगळं लक्षात या वर या, सगळे या. चला चला या पुढं या. चला सर्व मंडळ या सर. चला या. चला चला या. चला अरे चालू पुन्हा हे करा ना. थोडं जाऊ दे मला ताई. चला या. या चला चला सोडणार सर. या हा या. ऐका, पुढील शिवमहापुराण कथेचं नारळ देतो यांच्या हातात देऊ का? नको देऊ? अरे बोल सांगा ना काय की घ्यायचं काही झालं तरी मागा कोण कोण द्यायचं म्हणते हात वर करा बरं, म्हणजे मला तसेच राहू द्या. खाली घेतलं की मी समजेन कच्चे आहेत म्हणून. हा अरे हात खाली दिसाला म्हणजे तुम्ही सगळे मागा हात यांच्या. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरकाचा. बरोबर आहे ना? म्हणून आपण सर्वजण तुम्ही सत्कर्माला सहकारी आहात हा विश्वास लक्षामध्ये घेऊन ही सर्व मंडळी आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे, राहील काय हा विश्वास देतो आणि हे नारळ तुम्हाला पुढील कथेसाठी समर्पित करतो. चला या या इकडे असे या. हाताला हात लावी द्या एकमेकाला. हा बर सगळं शिव हर हर जय हो. दादांचा नातू आहे, आज याचा जन्मदिवस आहे. बरोबर, सर्वांच्या वतीने मी याला खूप खूप शुभेच्छा प्रदान करतो. वा वा वा. खूप खूप त्याला शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद. दत्त जन्माच्या निमित्ताने असताना त्याचा जन्म झालेला आहे, आज त्याचा जन्मदिवस आहे, म्हणून त्याला खूप खूप उदंड आयुष्य आणि खूप आशीर्वाद या गादीवर नसणे आपण त्याला प्रदान करूया. वा वा, आपचे दत्त भगवान आहे. जय हो. आता आणखी काय सांगायचं आता पुढचं असणार मी समारोप करून घेतो. आता खाली थोडं 2 मिनिटं या.
मला समारोप करू द्या. या समारोप या. किती शांत बसलेला आहात तुम्ही. छान वाटतं मला असं तोवर बसायचं असं. या आज आता पुढे याच वर्षाप्रमाणे शिवमहापुराणाची कथा पुढे असणार. आपण पाहू परिस्थितीनुसार. प्रयत्न तर 9 दिवसाचा राहील, पण कमीत कमी 8 दिवसाचा तर निश्चितच करूया अशी अपेक्षा त्या ठिकाणी करूया. बरोबर पुढच्या वर्षीची काय तारीख आहे कॅलेंडर आलेलंच आहे, ते तुम्हाला आता सांगेल. 2024 चालेल केलेलं होय आहे ना. मग उद्याच्या कालेच्या कीर्तनामधून सांगेल. तत्पूर्वी आता आपण समारोप करून घेऊया याचा. इथे असं समारोप करू आपण. सव्यतापियच्छेदं मानवो भक्ति तत्परं या भक्त्यावाखिल्यं भोगानंते मुक्तिं लभेत. सांगतात जो मनुष्य महापुराणाची ही कथा श्रवण करेल तो या लोकांमध्ये तर सुखाला प्राप्त होईल, पण मोक्षाचाही अधिकारी बनेल. शिवपुराणं हि शिवस्य प्रियं परं भुक्ति मुक्तिप्रदं ब्रह्म संहितं भक्तिवर्धनं. जो शिवमहापुराणाची कथा ही अतिप्रिय आहे असून देवतुल्य वेदतुल्य अशी हिला मान्यता आहे. जो कोणी हिचा अंगीकार करेल त्याला भक्ती मुक्ती आणि सर्व ऐश्वर्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार. शिवपुराणस्य वक्तुः श्रोतस्य सर्वदा सगणः ससुतं साम्बं शंकरो शंकरः. जो कोणी या शिवमहापुराणाचं श्रवण करेल आणि सांगेल तो वक्ता असेल की श्रोता असेल, या जीवनातील सर्व सुखाला भक्तिमुक्तीला प्राप्त होईल आणि सदैव त्याच्यावर गणांसमवेत स्वतः सांब अर्थात गणेश, कार्तिकेय भगवान, माता पार्वती आणि शंकराची सदैव कृपा त्यांच्यावर राहील हा आशीर्वाद देतात. आणि ग्रंथकर्ते याच ठिकाणी ग्रंथाचं समापन करतात. बोले नमः पार्वती परमेश्वर हर हर. बोलिए अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ही चिरवली देगा देवा तुझा विसरवा.